हॅलो गर्ल्स, आज आपण बघणार आहोत की मेकअपसाठी लागणारे सर्वात छान आणि सुंदर असे ब्रश कोणते किंवा मी कोणते ब्रश वापरते. जर तुम्ही माझे मेकअप्स पाहिले नसतील तर प्लीज माझ्या इंस्टाग्रामचं मी डेफिनेटली लिंक खाली मेन्शन करणार आहे, तर एकदा माझं इंस्टाग्राम नक्की व्हिजिट करा. आणि आय एम अ मेकअप आर्टिस्ट, नेल टेक्निशियन आणि हो, मी कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा आहे. सो तुमची स्मिता तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे की ब्रश कोणते यूज करायचे आणि मी स्पेशली कोणते ब्रश यूज करते. सो मी जे ब्रश यूज करते, मी असं पर्टिक्युलर कोणता एक ब्रशचा सेट यूज करत नाही. आणि लक्षात ठेवा, ब्रश हे आपल्या मेकअपसाठी खूपच इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं समजून सांगू शकते की जेव्हा तुम्ही मास्टर शेफमध्ये जाता तेव्हा तुम्ही एक प्लास्टिकचा चाकू घेऊन जर ट्राय केलं जेवण बनवायला तर तुमचं जेवण तेवढं सुंदर आणि फिनिशिंगने बनणार नाही. तसंच जेव्हा तुम्ही छान ब्रशेस यूज करत नाही तर तेव्हा तुमचं जे मेकअप आहे तेवढा तो फिनिशिंगने होत नाही. सो मेकअपची फिनिश ही कम्प्लिटली डिपेंड असते ती तुमच्या ब्रशवरती आणि त्यांच्या होल्डिंगवरती. सो हे आहेत माझे ब्रश. हे 13 ब्रश आहेत जे तुमचे ऑलराऊंडर काम करतील. हे ब्रश काय काम करतात काय नाही ते आपण बघणारच आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्ही पटकन आत्ताच जाऊन मला सबस्क्राईब करा, मला लाईक करा. तुम्हाला मला लाईक करण्यासाठी थोडंसं कष्ट घ्यायला लागेल, पण ह्याच्याने माझ्यासाठी खूप हेल्प होणार आहे आणि मी खूप अप्रिशिएट होणार आहे. सो असे नवीन नवीन व्हिडिओ, छान छान व्हिडिओ आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत मेकअप रिगार्डिंग किंवा लाईफस्टाईल रिगार्डिंग ते मी लवकरच घेऊन येणार आहे. सो सगळ्यात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्हाला हे बघायचं की तुमचा ब्रश किती लांब आहे. तुमचा ब्रश हा नेहमी लांब असावा. जेवढा छोटा ब्रश असेल तेवढं प्रेशर जास्त पडेल. तुम्ही बघताय माझी स्किन कशी दाबली जाते आणि जेवढं प्रेशर तुम्ही लांबून ब्रश कराल तेवढी माझी स्किनवरती प्रेशर कमी पडेल. आता माझी स्किन दाबली जात नाही आहे. सो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रश नेहमीही लांब असावा. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की तुमचा जो ब्रश आहे हा वजनाला फार हलका असावा. जेव्हा तुम्ही हलका ब्रश म्हणजे जसं आपला पेन आहे, जेव्हा आपण सेलो ग्रिपरचा पेन मोस्टली सगळ्यांचा आवडीचा पेन होता बिकॉज तो वजनाला हलका होता. त्याच्यामुळे जेव्हा आपण पेनाने वहीवरती लिहितो तेव्हा आपले बोटं इथे दाबले जायचे नाही किंवा वहीवरती ठळक अक्षर यायचं नाही. सो जेव्हा तुम्ही कोणताही ब्रश घेता तो तुम्हाला बघायचा आहे हा वजनाने हलका असायला हवा, म्हणजे इझिली तुम्ही त्याला होल्ड करू शकता. सो तुमच्याकडे एक 13 ब्रशचा सेट तर नक्कीच असला पाहिजे. सगळ्यात आधी आपण स्टार्ट करणार आहोत माझ्या आवडत्या ब्रशने आणि तो म्हणजे हा आहे फाउंडेशन ब्लेंडिंग ब्रश. हा ब्लेंडिंग ब्रश माझा खूपच इम्पॉर्टंट ब्रश आहे. ह्या ब्रशशिवाय मी कोणतंही मेकअप करू शकत नाही किंवा कोणतंही फ्लॉलेस काम करू शकत नाही. सो तुम्हाला हा ब्रश नक्की घ्यायचा आहे. हा तुमच्या वॅनिटीमध्ये किंवा तुमच्या ब्रश सेटमध्ये असलाच पाहिजे. हा असा ब्लेंडेड म्हणजे याला एक असं सरफेस असतो, प्लस याचे जे ब्रिसल्स आहेत ते पण दिसतात. म्हणजे तुमचं जे फाउंडेशन आहे ते एव्हरी ब्रिसल्समध्ये येतं आणि हे व्यवस्थित डॅबिंगचं काम करतं. तुम्ही बघता एक मोठा असा पॅच इथे कवर होतं. सो हे असं डॅबिंगचं काम करतं आहे. सो तुम्हाला हा जो ब्रश आहे हा असणं तुमच्या ब्रशच्या सेटमध्ये किंवा तुमच्या व्हॅनिटीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आहे तुमच्याकडे छोटा डॅबिंग ब्रश. हा छोटा डॅबिंग ब्रश काय कामाचा आहे, जेव्हा तुम्ही ब्राईड्सला हा मोठा डॅबिंग ब्रश घेऊन इथे डॅब करता तेव्हा खूप अशी शक्यता असते की तिच्या डोळ्यामध्ये हा ब्रश जाईल आणि तिच्या डोळ्यात पाणी येईल. सो तेव्हा तुम्हाला हा जो छोटा ब्रश आहे हा इथे कामी येतो. तुम्ही बघता मी तुमच्यासमोर करून दाखवते की हा डोळ्याच्या आतमध्ये जात नाही, परंतु एव्हरी छोट्या गोष्टींमध्ये छोट्या जागा ज्या आहेत ते तो भरतोय आणि हा ब्रश छोटा डॅबिंग ब्रश जो आहे तो ह्याचं काम करतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे पावडर ब्रश. आपण पावडर ब्रश बघणार आहोत. माझ्याकडे टोटल 3 पावडर ब्रश आहेत. सो तुम्ही बघता हा आहे मोठा पावडर ब्रश. जेव्हा मला मोठा भाग, जसा गाल हा आपला खूप मोठा भाग आहे, हा जेव्हा मला कवर करायचा असतो तेव्हा आय एम युझिंग दिस ब्रश. जेव्हा मला स्मॉल पार्ट कवर करायचे असतं तेव्हा आय एम युझिंग दिस ब्रश. आणि जेव्हा मला कोणताही असा पार्ट आहे जो माझा लिफ्टेड शो करायचा आहे दॅट टाईम आय एम युझिंग दिस काइंड ऑफ ब्रश. किंवा मला एखाद्या इथे लाईन दाखवायची दॅट टाईम आय एम युझिंग दिस ब्रश. सो हा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे, माझे ब्रश आता अजिबात स्वच्छ नाही आहेत, सो प्लीज त्यासाठी मला फॉरगिव्ह करा. सो हा आहे आपला दिस इज कॉल्ड स्ट्रिपलिंग ब्रश. हा ब्रश तुम्ही मॉइश्चरायझरसाठी यूज करता आणि स्पेशली जर तुम्ही बघणार नासकिटेचा हा जो ब्रश आहे हा असा खूप पातळ आहे परंतु असा रुंदीला खूप जाड आहे. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर घेता तेव्हा मॉइश्चरायझर एक मोठ्या पट्ट्यामध्ये लागतं आणि कमी प्रोडक्ट तुम्ही भरपूर ठिकाणी पसरवू शकता. म्हणून हा जो ब्रश आहे हा माझा सगळ्यात आवडता ब्रश आहे मॉइश्चरायझिंगसाठी. स्ट्रिपलिंग ब्रशमध्ये नेहमी 2 टाईपचे ब्रिसल्स असतात. वरती व्हाईट म्हणजे सिंथेटिक ब्रिसल्स आहेत आणि हे ब्लॅक कलरचे म्हणजे हे रिअल हेअर्सवाले ब्रिसल्स आहेत. सो म्हणून ह्याला आपण स्ट्रिपलिंग ब्रश असं म्हणतो.
बरं, विषय निघालाच आहे, तर आपण ब्रश कसे असतात हे समजून घेऊया. आपल्याकडे 2च टाईपचे ब्रश असतात. एक ब्रश असतात ज्यांचे जे ब्रिसल्स आहेत ते तुम्हाला असे एक 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 करून दिसतात, याला आपण बोलतो रिअल हेअरवाले ब्रश. आणि दुसरे जे असतात ते असे ज्यांचे ब्रिसल्स तुम्हाला असे एकत्र असतात, असे एकत्र पकडलेले ब्रश असतात. सो कोणतंही क्रीम, लिक्विड किंवा ओला पदार्थ जेव्हा आपण यूज करतो मेकअपमध्ये, तेव्हा आपण हे असे ब्रश यूज करतो. म्हणूनच आपल्या स्ट्रिपलिंग ब्रशमध्ये पण वरती सिंथेटिक ब्रिसल्स दिलेले आहेत. सो कारण की आपलं जे मॉइश्चरायझर आहे ते क्रीमी आणि ओलं आहे, तेव्हा आपण सिंथेटिक ब्रश यूज करतो. कोणतेही सुक आणि पावडरी प्रॉडक्ट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपण हे अशा काइंड ऑफ जे ब्रशेस आहेत ते आपण यूज करतो. दिसतंय तुम्हाला? सो याचं मिनिंग आहे की प्रत्येक जो ब्रिसल आहे तो ओपन असला पाहिजे आणि पावडरचा प्रत्येक कण त्या ब्रिसल्सवरती जाऊन तुमच्या मेकअपमध्ये सेट व्हायला पाहिजे. सो ह्या 2च टाईपचे ब्रश असतात, रिअल हेअर्स आणि सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे आर्टिफिशियल किंवा प्लास्टिकचे हेअर्स, आणि रिअल हेअर्स म्हणजे जे आपले रिअल हेअर्स असतात, माणसांचे पॉसिबल नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये जनावरांचे जसं उंट आणि असे बरेच सारे जे प्राणी आहेत त्यांचे ब्रश केस ह्याच्यामध्ये यूज केले जातात. थोडेसे सिंथेटिक पण ह्याच्यामध्ये मिक्स केले जातात. हा जो माझा ब्रश आहे हा माझा कटक्रीजचा ब्रश आहे, किंवा तुम्ही ह्याला कन्सिलर ब्रश असं पण म्हणू शकता. मला एखाद्या एरियामध्ये प्रॉपर कन्सिलिंग करायचं असेल, जसं की हा माझा नाकाचा भाग, तर त्याच्यामध्ये मी ह्या ब्रशचा उपयोग करते. प्लस मला कटक्रीज काढायची असेल तेव्हा मी ह्या ब्रशचा उपयोग करते. याच्यासाठी मला सिंथेटिक आणि असे पकडलेले ब्रिसल्स हवे असतात, सो तेव्हा मी ह्या ब्रशचा उपयोग करते. हा आहे माझा सगळ्यात आवडता आणि कॉन्टोरिंग ब्रश. जेव्हा मला माझं कॉन्टोर ब्लेंड करायचं असतं, परंतु त्याच भागामध्ये आणि भाग खूप छोटा असेल किंवा मला एक सरळ लाईन ब्लेंड करायची असते, दॅट टाईम आय एम युझिंग दिस ब्रश, की हा फक्त त्याच याच्यावरती ब्लेंड होतो. त्याच्यानंतर तुमचा सगळ्यात आवडीचा म्हणजे चमक धमक दाखवणारा आपला हायलायटर फॅन ब्रश. हा माझा सगळ्यात आवडता आहे. हा छोटा पण आहे आणि गोलाकार पण आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी हायलायटर यूज करते तेव्हा मला जेवढ्या भागात हवं आहे तेवढ्याच भागामध्ये हे हायलाईट करून देतं. सो हा माझा सगळ्यात छान ब्रश आहे. आणि बिकॉज ह्याचे जे ब्रिसल्स आहेत हे तुम्ही बघतात हे असे गोलाकार कापलेत, कारण की एक छोटा भाग हे झाला पाहिजे आणि फक्त ह्याच्या ह्या वरच्या भागावरती आपलं हायलायटर लागतं आणि ते व्यवस्थित मस्त ह्याच्याने मर्ज होतं. त्यानंतर माझे हे 4 ब्रश आहेत. हे आहेत माझं सगळ्यात मोठं हत्यार आणि ते म्हणजे माझ्या आय मेकअपचं. हे 4 ब्रश जर तुमच्या मेकअप व्हॅनिटीमध्ये नाही आहेत तर कोणत्याही पद्धतीचा आय मेकअप करणं तुमच्यासाठी खूपच 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 कठीण असणार आहे. तर तुम्हाला कसे ब्रश हवेत तुम्ही बघताय. हा माझा बिग ब्लेंडिंग ब्रश आहे. बिग ब्लेंडिंग ब्रश प्रत्येक याचे असतात, परंतु माझ्या बिग ब्लेंडिंग ब्रशमध्ये काय डिफरन्स आहे, माझा जो बिग ब्लेंडिंग ब्रश आहे हा खाली पण छोटा आहे आणि वरती पण निमुळता होतो. फक्त मधल्या भागामध्ये हा थोडासा जाड आहे. मला असे ब्रशेस खूप आवडतात. मोस्टली तुम्ही बघितलेस ना की सगळे ब्रश हे असे असतात, म्हणजे फक्त खालचा भाग निमुळता आणि वरचा भाग जो असतो तो जाड असतो. याच्यामुळे जो आय शॅडो जो आहे हा वरचा भाग निमुळता असल्यामुळे आय शॅडो माझा ह्या गोलातच लागतो आणि तुमचा जो मोठा ब्रश आहे तो काय करतो, हे ह्या बाजूला तुमचा आय शॅडो पसरवतो. सो त्याच्यामुळे हा माझा सगळ्यात आवडता ब्रश आहे. त्यानंतर आपण बघतो हा स्मॉल स्मजिंग ब्रश. हा अगदी ह्याच्यासारखाच आहे, फक्त ह्याच्या साईजमध्ये डिफरन्स आहे. हा थोडासा फ्लफी आहे आणि हा थोडासा बांधलेल्या ब्रशसारखा म्हणजे सिंथेटिक काइंड ऑफ आहे. सो हा माझा जो हा वीक जो शेप आहे तुम्ही बघताय, आता याच्यामध्ये काही हे नाही आहे, बट हा जो माझा वीचा शेप आहे तो हा एकदम छान असा डिफाईन करतो. आणि अगदी त्याच माझ्या क्रीज लाईनमध्ये जो भाग आहे तुम्हाला दिसतोय, मी डिफाईन करून दाखवते, हा फक्त तिथेच जातो. आणि हा जो बिग ब्लेंडिंग ब्रश आहे हा माझे हे वरचे जे ट्रान्झिशनचा जो पार्ट आहे हा मला ब्लेंड करून देतो. सो दीज आर 2 माय फेवरेट ब्रशेस आय रिअली लाईक. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूला जेव्हा मला लायनर आणि काजळ मर्ज करायचं असतं तेव्हा हा स्मॉल किंवा 0 ब्रश आपण ह्याला बोलू शकतो, हा मला खूप हेल्प करतो. अगदी छोट्यातला छोटा पार्टवर हा ब्रश ब्लेंड करू शकतो. त्याच्यानंतर एक छोटीशी लाईन जर ब्लेंड करायची असेल देन यू कॅन यूज दिस ब्रश. दिस इज माय रिअली लायनर ब्रश. तुम्ही असं बोलू शकता की हा मी लायनर ब्रश म्हणून पण वापरते. तर हा आहे माझा 2 in 1 ब्रश. हा मी आयब्रोला तर वापरते. इट्स व्हेरी डिफायनिंग. आणि मी ह्या बाजूला पण म्हणजे माझं जेव्हा लायनर मला करायचं असतं विथ नॅचरल अशी विंग जी मी ह्याच्यानेच काढते. सो
हा ब्रश मला त्या कामात येतो. सो हा माझा लायनर प्लस आयब्रोचा ब्रश आहे. सो दीज आर माय ब्रशेस. सो टोटल हे तुम्ही बघणार हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 असे टोटल 13 ब्रश आहेत. या 13 ब्रशशिवाय माझा मेकअप एवढा फ्लॉलेस होणं मला नाही वाटत हे जमेल किंवा मला शक्य असेल. सो आजच चेक करा की तुम्ही जे ब्रश यूज करताय ते बरोबर आहेत की नाही, आणि नसतील तर डेफिनेटली लवकरात लवकर जाऊन ते ब्रशेस चेंज करा. हे जे ब्रश मी यूज करते हे असे सुंदर असे उंच आणि हलके वजनाला हे आहेत नास्किटा प्रो प्लस. हे हँडमेड ब्रश आहेत आणि हे टर्कीमध्ये बनतात, मेड इन टर्की आहेत. आणि तुम्हाला मी खरं सांगते हे खूप रिजनेबल आहेत. तुम्हाला एक 5000मध्ये हे सगळे ब्रश मिळतील. किंवा जर कुठे डिस्काउंट चालू असेल, कधी कधी नास्किटाचा डिस्काउंट चालू असतो, 50% पण ते ऑफ करून देतात, तेव्हा तुम्हाला अगदी 3500मध्ये हा पूर्ण ब्रश सेट अवेलेबल होतो. सो ज्या ठिकाणी आपल्याला महागडे ब्रश सेट किंवा छान असे ब्रश सेट जसं ब्युटीलिशियसचा जो 12000चा आहे तो घ्यायला आपल्याला पॉसिबल होत नाही, तर ह्या अशा छोट्या सुंदर आणि खूप छान, आणि हे ब्रिसल्स एवढे सुंदर आहेत. हे एवढे माझे सगळे जे माझ्या क्लायंट्स आहेत किंवा ज्या मात्र माझ्या ब्राईड आहेत त्या सगळ्या झोपतात जेव्हा मी त्यांच्यावरती मेकअप करते. बिकॉज ह्यांचं जे टेक्स्चर आहे हे खूप सॉफ्ट आणि स्मूथ आहे. आणि मी ह्या ब्रशला ऑलमोस्ट आता 1 ते 1.5 वर्ष झाले मी कंटिन्यू वापरते. बट ह्या ब्रशचे कधीही ब्रिसल्स निघाले नाही किंवा हे ब्रश सॉफ्टनेसमध्ये कमी झाले नाही. सो माझे फेवरेट आणि नंबर 1 ब्रशेस आहेत नास्किटाचे ब्रशेस. सो जे तुम्हाला हवे असतील किंवा तुम्हाला चेक करायचे असेल तुम्ही गुगलवरती चेक करू शकता, किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांचे असे शॉप्स पण आहेत, रिटेल शॉप्स पण आहेत. मला असं वाटतं CSTला वगैरे आहे, तर तुम्ही तिथे पण जाऊन चौकशी करू शकता. आणि काहीच नाही तर तुम्ही माझ्या ह्या ज्या व्हिडिओला, आणि काहीच नाही तर तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट करा. माझे जे डीलर आहे त्यांचा नंबर मी डेफिनेटली तुम्हाला द्यायला ट्राय करेन विथ देअर परमिशन. सो त्यासाठी आधी मला कमेंट करा जर तुम्ही हे ब्रशेस बघताय तर मी डेफिनेटली त्यांना त्यांचा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. सो आजसाठी थँक्यू. माझी रील लाईक सो आजसाठी थँक्यू. माझी ही व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. याच्या खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे, ते लवकरात लवकर दाबा. आणि हो, तिथे बेलचं आयकन असेल त्याला पण दाबून ठेवा, म्हणजे जे पण काही नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येणार आहेत स्पेशली मेकअप रिलेटेड ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमचं जे मेकअप बद्दलचे जे नॉलेज आहे किंवा जे ज्ञान आहे ते लवकरात लवकर वाढेल. थँक्यू सो मच.